सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आज युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे। मालवणमध्ये आज जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत काही इथे मालवणचे नागरिकसुद्धा आहेत, त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीनं सुद्धा आज अशा पद्धतीचा हा आनंदोत्सव साजरा केला जातो। मला सांगा काय कशा पद्धतीचा आनंद साजरा केला जातो, कशा पद्धतीने सिंधुदुर्ग किल्ल्याच्या एकूणच फायदा होणार आहे जिल्ह्याचा? नाही, जागतिक पर्यटन स्थळाच्या यादीमध्ये आपले सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग दोन्ही जलदुर्ग समाविष्ट झालेले आहेत। त्याच्यामुळे मालवणवासियांबरोबर सर्व सिंधुदुर्गवासियांना प्रचंड अभिमान आहे आणि जागतिक पर्यटन स्थळावर आपलं जिल्हा जाणार आहे। ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आपला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख आहेच आहे, परंतु जागतिक स्तरावर आपली ओळख होईल आणि मालवणवासियांना निश्चितच त्याचा जास्तीत जास्त लाभ होईल। आपल्यासोबत मालवणच्या तहसीलदारसुद्धा आहेत। मॅडम काय सांगाल, आज अशा पद्धतीची ही नोंद होते, कशा पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला जातो? नमस्कार। आताच आमच्या RDC सरांनी आपल्याला व्यवस्थित माहिती दिलेली आहे। मी तुम्हाला एवढंच सांगेल की गेले वर्षभर आम्ही याच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत। आम्ही वेगवेगळ्या स्तरावर आमच्या मीटिंग झाल्या होत्या आणि किल्ल्यावरचे जे रहिवासी आहेत त्यांनी पण याच्यामध्ये त्यांचं पूर्ण सहकार्य आहे आणि आपल्याला त्या किल्ल्यावरच्या रहिवाशांसहित मालवणचे जे रहिवासी आहेत त्या सर्वांना याचा फायदा होईल आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या किल्ल्याचं जे जतन आहे, जतन आणि संवर्धन हे युनेस्कोमार्फत होईल आणि युनेस्कोच्या फायद्यामुळे आपल्या मालवणमध्ये आता फक्त महाराष्ट्रातले किंवा भारतातलेच पर्यटक येतात, पण इथे जागतिक पर्यटक पण इथे मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे आणि येणारच आहेत ते। आणि आपला किल्ला जो आहे विजयदुर्ग असो ते सिंधुदुर्ग असो ते जागतिक पथलावर त्यांचं आता विराजमान झालेले आहे। एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मालवणच्या प्रांत म्हणून तुमचं काय भावना आहेत? नमस्कार। आम्ही जेव्हापासून इकडे जॉईन झालो तेव्हापासून आम्ही नेव्हल डे आणि हा साजरा केला। त्यानंतर काही दुःखद घटना ज्या महाराष्ट्रालाही दिसून आल्या, जगातही दिसून आल्या, पण आज हा जो क्षण आहे की सिंधुदुर्ग विजयदुर्ग हे जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेले आहे, तर त्यामुळं या आनंदाच्या क्षणाचे सहभागी आणि त्यात खऱ्या अर्थाने खारीचा वाटा म्हणून किंवा होईना प्रशासनाने ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। निश्चितच महाराजांच्या आत्म्यालासुद्धा या गोष्टीचा अभिमान वाटत असेल आणि आज तेही आनंदाने तिथे विराजमान आहेत आणि त्यांनाही तो अभिमान वाटत असेल। धन्यवाद सिंधुदुर्गवासीय किंवा प्रशासनाचे शिवप्रेमी म्हणून आम्ही या सर्व घटनेचा आनंदोत्सव साजरा करत आहोत। अगदी मालवणचे नागरिक म्हणून आणि आज जिलेबी वाटून सुद्धा अशा पद्धतीचा आनंदोत्सव साजरा केला जातोय। मला सांगा, एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नागरिक म्हणून तुमच्या भावना काय? माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे। जिल्ह्यातल्या 2 किल्ल्यांचा, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याचा युनेस्कोच्या यादीत समावेश झालेला आहे आणि सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती या दोन्ही संस्था यासाठी अनेक वर्षे झटत होत्या। गुरु राणे असतील किंवा राजू परुळेकर असतील, यांची या निमित्ताने नक्की आठवण काढावीशी वाटते की त्यांनी गेले 15-20 वर्ष अविरत प्रयत्न केलेले आहेत, वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि आमच्या सगळ्या किल्ला प्रेमींसाठी आणि सिंधुदुर्गवासियांसाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे। मॅडम तुम्ही काय सांगाल, एक महिला म्हणून तुमच्या कायमच सिंधुदुर्ग किल्ल्याच्या एकूणच याच्या जडणघडीत तुमचा वाटा असतो, काय सांगाल, काय भावना आहे? खरं तर आज आया बहिणींची जी इज्जत राखली गेली आहे ना, ते छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आहे आणि आज आपण त्यांचे विचार घेऊन या सगळ्या मालवणवासी असतील किंवा अखंड भारतातल्या महिला असतील, या त्यांचे विचार घेऊन, संस्कृती घेऊन पुढे चाललेलो आहोत। तर शिवप्रेमी म्हणून आणि मालवणवासियांकडून तर नक्कीच आनंद आणि आम्ही गुलाल वगैरे आणलेला। नक्कीच मॅडम, अगदी काय सांगाल, तुमच्या भावना काय आहेत? निश्चित आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, कारण अशा प्रकारे हे किल्ला म्हणजे हे आमचे सिंधुदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग किल्ला हे आमच्या अभ्यासकांसाठी फार महत्त्वाचं आहे। काल 47वी जी पॅरिसमध्ये परिषद सुरू होती, आमचं सगळ्यांचं लक्ष होतं आणि आम्हाला हवी ती बातमी मिळाली। याच्यातून जतन संवर्धनाचं फार महत्त्वाचं काम होणार आहे। नक्कीच तर बघताय आपण कशा पद्धतीने या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सुद्धा आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि सिंधुदुर्ग किल्ला त्याचबरोबर विजयदुर्ग किल्ला युनोच्या यादीमध्ये आल्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आनंदोत्सव साजरा केला जातोय। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।